पुढची महत्त्वाची बातमी बघूया। काँग्रेस नेते राहुल गांधींना मोदी आडनावाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी सुरत कोर्टाने जामीन मंजूर केलाय। आता पुढची सुनावणी 13 एप्रिलला होणार आहे। राहुल गांधींनी सुरत कोर्टात मोदी आडनावावरून केलेल्या त्यांना झालेल्या शिक्षेच्या विरोधात सोमवारी सुरत सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली होती, ज्यामध्ये राहुल गांधींच्या वतीने 2 अर्ज दाखल करण्यात आले होते। पहिला अर्ज हा शिक्षेला स्थगितीसाठीचा होता, हा नियमित जामीन अर्ज आहे, तर दुसरा अर्ज हा शिक्षेच्या स्थगितीसाठीचा होता। राहुल गांधींचा पहिला अर्ज कोर्टाने मंजूर केलाय। आता पुढची सुनावणी 13 एप्रिलला होणार आहे। राहुल जी को जो कन्विक्शन हुआ था उसके अंतर्गत हमने आज एप्लीकेशन लगाई थी। उसमें बेल एप्लीकेशन, स्टे फॉर सेंटेंसिंग, जो सजा हुई है उसका स्टे, और कन्विक्शन का स्टे, ऐसी एप्लीकेशंस लगाई थी। आज कोर्ट ने राहुल जी को बेल ग्रांट की है और जो सेंटेंसिंग है, जो सजा है, उसको स्टे किया है, और जो कन्विक्शन का स्टे की जो एप्लीकेशन है उसको सुनने के लिए 13 अप्रैल की तारीख दी है। राहुल गांधी 13 को नहीं आएंगे क्योंकि सिर्फ एडवोकेट्स दलील करेंगे, तो उनकी कोई ज़रूरत नहीं है, तो राहुल जी नहीं आएंगे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करतायत। पुण्यातल्या कोर्टात सुषमा अंधारेंनी संजय शिरसाट यांच्यावर केवळ 3 रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकलाय, तर महिला आयोगाच्या अहवालाची दखल पोलिसांनी घेतलेली नाही, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। अब्रू नुकसानीचा दावा 2 पद्धतीने, सिव्हिल आणि 204 चा प्रायव्हेट क्रिमिनल, अशा 2 प्रकारचे दावे मी दाखल करत आहे। अब्रू नुकसानीचा दावा दाखल करताना मी हा दावा तब्बल 3 रुपयांचा दावा मी शिरसाट यांच्यावर दाखल करत आहे। या महिलेला या अशा सर्व प्रकार करण्याची सवय आहे। त्यांनी कोणतेही माझ्यावर काय खटले दाखल करायचे करावे, ते मी त्यांच्याबद्दलचं वक्तव्य यापुढे मला करायचं नाही। ते वारंवार मला ते करायसाठी मजबूर करतायत। मला नाही बोलायचं त्यांच्याबद्दल। इतकी आदर्श आमची ताई, तिच्याबद्दल मी कशाला बोलत होती? आता बस झालं, मला काय बोलायचं त्यांच्याबद्दल। म्हणून ताईने त्यांचं काम करावं, मी माझं काम करेन। यापुढे सुषमा अंधारे हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे। माझ्या विरोधात किती गुन्हे टाकायचे टाका, अशा अनेक प्रकरणं माझ्याकडे आहेत। आता एकाने मला पाठवलं म्हणून मी हे तुम्हाला दाखवतो। मी काय आणायला गेलो नाही कुठं। आणि जर तुम्हाला अशा वेळेला तुमची जात आठवत असेल तर समाजाचं थोडंसं तरी भान ठेवा। बाबासाहेब आंबेडकरची घटना मानणाऱ्यापैकी जर तुम्ही असाल तर तुम्ही या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे। चुकीचे आरोप करून माणसाला प्रसिद्धी मिळू शकते, परंतु त्याच्यामुळे जर एखाद्याचं आयुष्य खराब होत असेल किंवा त्याच्या आयुष्यावर डाग बसत असेल तर हे योग्य नाही, एवढंच मला सांगायचंय।